कर्मवीर शंकररावजी काळे यांना फक्त समाजाची काळजी होती। त्यांच्यासाठी राजकारण फक्त निमित्त होतं। समाजाची निष्काम सेवा एवढेच त्यांचे ध्येय होते। संतांचे धार्मिक क्षेत्रात जेवढे कार्य असते तेवढेच योग्यतेचे त्यांचे समाजासाठी योगदान असल्याचे गौरव उद्गार हबप पुरुषोत्तम महाराज पाटील चिखलीकर यांनी काढले। शिक्षण, सहकार, कृषी, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा अजोड ठसा उमटविणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या 11व्या पुण्यस्मरण निमित्त कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानात आयोजित कीर्तन रूपी सेवेप्रसंगी हबप पुरुषोत्तम महाराज पाटील चिखलकर बोलत होते। कर्मवीर शंकररावजी काळे यांनी जीवनभर समाजाचा विचार केला। त्यांनी ठरवलं असतं तर ते आपल्या स्वमालकीच्या असंख्य शाळा, महाविद्यालये सहजपणे त्यांनी उभारले देखील असते, परंतु गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी फक्त रयत शिक्षण संस्थेचे हित जोपासत निष्काम सेवा केली। त्यांच्या कार्याचा व निस्वार्थी सेवेचा सुगंध नेहमीच राज्यात दरवळत राहणार असून त्यांचे विचार आत्मसात करून त्यांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान शिक्षण महर्षी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पंचायत समिती कोपरगाव येथे विविध मान्यवरांनी त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे। यावेळी माजी आमदार अशोकराव काळे, गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ पुष्पाताई काळे, सौ स्नेहलता शिंदे, अनिलराव शिंदे, आमदार आशुतोष काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैतालीताई काळे, ॲडव्होकेट प्रमोद जगताप, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण, उपाध्यक्ष नारायणराव मांजरे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब कदम, पद्मकांत कुदळे, कोपरगाव शहर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले, युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, माजी नगरसेवक मंदार पहाडे, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे सर्व सदस्य, संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य, कोपरगाव नगर परिषदेचे माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाही ज्याचा अंत नाही त्याला संसार म्हणतात, म्हणून संसार करू नका याविषयी माझं दुमत नाही। प्रत्येकाने संसार करावा। संसारात राहून घरं बांधा, गाड्या घ्या, गोड्या घ्या, सगळं गोष्टी घ्या, फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा की इथं येताना तुम्ही एकटे आले आणि जाताना सुद्धा एकटे जाणार। कबीर महाराज सांगतात, आया था नंगावर जाएगा बेनंगा। लोकांच्या मनामध्ये काय एक अहंकार झाला काही कळत नाही महाराज। काही लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना तर असं समजा आमच्या कोपरगाव तालुक्याचा परमार्थच संपला। माझी अशी इच्छा आहे तू मरून बघ ना, लोक किती चांगला परमार्थ करतात बघ। काय राहिलंय महाराज कोणा वाचून? काय नाही हो। इंदिरा गांधी गेल्या त्यावेळेस भारत म्हणत होता, आता इंदिरा गांधी गेल्या भारताचं कसूर काय झालं? भारताचं कुठं काही नाही झालं। इंदिरा गेल्या तर सोनिया गांधी आल्याच ना का? भारत थोडं बंद पडलाय। उद्या सोनिया गांधी गेल्या, मोदी साहेब आले, त्यांचीही जाण्याची वेळ आली, आता परत कोणीतरी येणार आहेच ना। जगात हे सारखं नसतं, ही वस्तुस्थिती आहे महाराज। अरे सकाळी घातलेला ड्रेस संध्याकाळी नकोय माणसाला, सकाळी खाल्लेली बटाट्याची भाजी संध्याकाळी नकोय। एक विषय जर माणसाला 2 टाइम नको तर एकच माणूस 4-4, 5-5 वेळेस कसा चालेल? अजिबात नाही। बदल हा जगाचा नियम आहे। दर 25 वर्षांना देशामध्ये बदल होणार म्हणजे होणार, अध्यात्मातही होणार आणि राजकारणात सुद्धा बदल होणार। म्हणजे तुम्ही असं समजू नका, काही लोक म्हणतात महाराज मी गेलो तर माझ्या जिल्ह्याचं कसं होईल? तू ताण नको घेऊ, तू होय पुढं, जिल्हा चांगला चालतो, टेन्शन घेऊ नको। अरे भारतरत्न लता दीदी मंगेशकर ज्या दिवशी वारल्या, थोडं लक्ष देऊ नाही का? लता दीदी मंगेशकर ज्या दिवशी वारल्या त्या दिवशी त्यांना भारतरत्न पुरस्कार या देशाने दिला होता महाराज। किती गोड गाणं होतं त्या मायमाऊलीचं। 98 वर्षी शेवटचा श्वास घेतलाय तरी सुद्धा कंठ 16 वर्षाच्या लेकरासारखा सरस्वती होती कंठात। ती मायमाऊली ज्या दिवशी मेली त्या दिवशी भारतीयांनी फक्त आणि फक्त 1 दिवस तिचं स्टेटस ठेवलं। किती दिवस ठेवलं? लक्ष देऊन ऐका बरं। भारतरत्न पुरस्कार असणारा माणूस ज्या दिवशी जातो त्या दिवशी भारतीय लोक फक्त 1 दिवस स्टेटस ठेवतात। तुमचं माझं स्टेटसच काय लोक ठेवण्यासाठी की तू सुरुवात करू आपण आपल्याला का बाहेर आपलं काय वजन आहे महाराज? आंघोळीला पाणी टाकत नाही बायको घरात टायमावरून, आपलं कोण स्टेटस ठेवणार आहे महाराज? तुम्ही त्या तंद्रीत जगू नका महाराज, सोडून द्या। एक पुढारी माणूस खादीचे कपडे घालून स्मशानभूमीतून चालला होता, त्याच्या पायाला एक हडूक टोचले आणि ते हडूक त्याला सांगत होतं, वेडे ऐक, एक दिन निकले सैर करने मन में कई अरमान थे, एक दिन निकले सैर करने मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे,
अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान के वेड्या. मी सुद्धा तुझ्यासारखे खादीचे कपडे घालत होतो, पण माझं सुद्धा काय झालं. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, परत नरदे नाहीये. गेलेली सत्ता कमवू शकता, गेलेला पैसा कमवू शकता, गेलेली जमीन परत घेऊ शकता, पण एक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये कधीच मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले तर 1 मिनिटाचं आयुष्य भेटत नाही ना. मग एवढा सुंदर नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, निश्चित या संधीचं सोनं करा. चांगल्या माणसाचं आयुष्य खूप कमी असतं आणि वाईट माणसं नवस करून मरत नाही, हा जगाचा इतिहास आहे. चांगल्या माणसाचं आयुष्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य 45-46 वर्षाचं होतं. तुकोबरायचं आयुष्य 42-43 वर्षाचं होतं. अरे ज्ञानोबरायांनी अवघ्या 16व्या वर्षी या देशाला नव्हे या विश्वाला शांतीचा संदेश दिला. त्या ज्ञानोबरायचं आयुष्य फक्त आणि फक्त 22 वर्षाचं होतं, पण काम एवढं सुंदर केलं की चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळत राहील. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, प्रत्येकाने देवाविषयी थोडी तरी वेळ काढत चला. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. माझी इच्छा आहे तुम्ही दिवसातून 24 तास देवाने दिले, 23 तास राजकारण करा, धर्मकारण करा, समाजकारण करा, धंदा करा, उद्योग करा, शेती करा, पण 1 तास देवासाठी देत चला. तुम्ही त्याच्यासाठी वेळ देत चला, तो तुमच्यासाठी वेळ देईल. तुम्ही त्याच्यासाठी जर नाही वेळ दिला तर तुमच्यासाठी कोणीच वेळ देणार नाही. महाराज, कोरोना सारख्या महामारीतून आपण काय या 4-5 वर्षात आपण काय काय पाहिलं काही सांगता येत नाही महाराज. आपण आपल्या नातवांना सांगू, अरे आम्ही कोरोना पाहिलाय, खरं सांगतो ना. अरे आम्ही डेल्टा पाहिलाय, आम्ही डेंगू पाहिलाय, आम्ही चिकन सगळं पाहिलंय ना महाराज. आम्ही एकाच टायमाला 2-2 उपमुख्यमंत्री, एक मुख्यमंत्री पाहिलाय. सांगू ना आम्ही पुढच्या पिढीला. अरे आमच्या काळात जेवढे सरकार बदलले, आमच्या काळात एका पक्षाचे 10 पक्ष झाले, हे आपण एकाच 5 वर्षात किती पाहायचं राहिलंय. अजून दिवाळी झाल्यानंतर काय होईल ते बीजेपी वाल्याचं हसूच येत. एका मांडीवर तुम्हाला घेतलं, एका मांडीवर शिंद्याला घेतलं. आता काँग्रेसचे जर आले तर डोक्यावर बसवतील का कुठं बसवतील, हा एक मोठा प्रश्न. मला एका चांगल्या मिनिस्टरांचं माझं बोलणं झालं. बीजेपीला असं वाटतंय की सगळे घर फोडल्यानंतर आपण मोठे होऊ, असं एक त्यांचा मानस आहे. लक्ष देऊन ऐका. त्या मोठ्या माणसानं मला एक सांगितलं होतं, 7 आणि 7 14 कधीच होत नाही. म्हणजे 2 7 वर्षाचे लेकरं एकत्रित घेतल्यानंतर 14 होईल का हो? अजिबात होणार नाही. अरे एवढा जर जगात सगळ्यात मोठा पक्ष आहे, मी मगाशी तुम्हाला सांगून गेलो, काँग्रेस सुद्धा लोक ऍक्सेप्ट करत होते. कोणाच्या काळातलं? इंदिरा गांधीच्या काळातलं. ज्यावेळेस शंकरराव साहेबांनी राजकारण केलं त्यावेळेस एवढी राजकारणाची पातळी खालच्या दर्जाला नव्हती महाराज. हे लोक ज्यावेळेस वरून खाली पाहत असेल ना, तर यांना वाईट वाटत असेल, हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, काय चाललं काही कळत नाही, पण चाललंय ते चुकीचंच चाललंय हे तेवढंच करायचं. विठ्ठल विठ्ठल राजकारणाचा थर एवढा खालच्या दर्जाला गेला की चांगले लोक तिकडे जायला सुद्धा तयार नाही. लोकांनी इंदिरा गांधीचं सुद्धा अस्तित्व मान्य केलं, कारण त्या काळातलं काँग्रेस चांगलं होतं. लोकांनी अटल बिहारीच्या काळातलीच बीजेपी लोकांना आवडत होती. आजकालची बीजेपी लोकांना आवडायला तयार नाहीये, कारण की राजकारणातला थर एवढा खालच्या दर्जाला गेलाय. मला एक कळत नाहीये, आदर्श लोक कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्या. अरे डॉक्टर अब्दुल कलाम हे मुस्लिम समाजामध्ये जन्माला आले. कोणत्या समाजामध्ये? मुस्लिम समाजामध्ये जन्माला आलेले होते, तरी सुद्धा त्याचा आदर्श अख्ख्या भारतीयांना मान्य. आपल्याला धडे त्यांचे, आणि भारताच्या सर्वोत्तम पदावर म्हणजे राष्ट्रपती पदावर सुद्धा डॉक्टर अब्दुल कलाम यांना बसवलंय. भांडण हे जातीचं नाहीये, भांडण हे तुमच्या विचाराचं आहे. विठ्ठल आपल्या वाडवडिलापासून हेच करत आले. महाराज सांगतात, आज जमेला पण जमेला बाप मसना गेला. आज जमेला पण जमेला बाप मसना गेला. होते कळते पंचना पंचू तोही कैसा झाला. भगवानी बोले हो आपल्या बाप दाद्यापासून संसार करत
आतापर्यंत कोणाचा परिपूर्ण नाही झाला. म्हणून संसारामध्ये खरा जर प्रयत्न करायचा असेल तर देवाविषयी करा. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. आणि देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या दुःखाला कारणीभूत अभंगाचं दुसरं चरण. खासदारांचा वाढदिवस होता, माझं कीर्तन होतं. कीर्तन संपल्यानंतर खासदार महोदय आणि मी जेवायला बसलो. नंतर त्यांनी मला प्रश्न केला, म्हणे महाराज रात्रंदिवस कुत्र्यासारखं फिरताय. मी कीर्तनकार झाल्यापासून असे 25 लाख किलोमीटर प्रवास केला. किती? 25 लाख. माझी इनोवा गाडी आत्ता घेतली ती 2.5 ते 3 लाख झाली. तर कालच खराब झाली म्हणून दुसरी एक घेऊन आलोय. लक्ष देऊन ऐका. एवढा प्रवास करतोय. ते मला म्हणे महाराज 4 राज्यामध्ये कीर्तन करता, दररोजचा 1000 किलोमीटर प्रवास करता, कधी थकत नाही, कधी त्रास होत नाही, कधी तुमच्या गाडीचा अपघात होत नाही, याचं कारण काय हो? मी त्यांना जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं म्हणलं, खासदार महोदय रात्री 9 ते 11 कीर्तन संपल्यानंतर आमचा ड्रायव्हर गाडीच चालवत नाही. लक्ष देऊन ऐका. रात्री 9 ते 11 कीर्तन संपल्यानंतर आमचा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही. ड्रायव्हरच्या रूपात रात्रभर गाडी चालवायचं काम पांडुरंग परमात्मा करतो. त्याच्यामुळे कारण कधीतरी आपण आपली जबाबदारी देवावर टाकली पाहिजेत महाराज. लग्न झाल्यानंतर पत्नी फक्त तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घालते आणि तुमच्या नावाचं कुंकू लावते. तिनं ठरवून घेतलेलं असतं, आता माझं सुख दुःख माझा नवरा आहे, माझा मायबाप नाहीये. तिनं जबाबदारी नवऱ्यावर टाकली. त्याच्यामुळे जीवनात किती जरी मोठं दुःख आलं तरी नवरा तिला सोडत नाही, कारण जबाबदारी कोणावर आहे? नवऱ्यावर आहे. मग बायकोनं जर नवऱ्यावर जबाबदारी टाकली तर नवरा तिचं जीवनभर रक्षण करतो. भक्तानं जर देवावर जबाबदारी टाकली तर निश्चित जगाचा मालक सुद्धा तुमचं संग होईल. पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबाई सांगतात, आपला तो एक असणारा जगाचा मालक जीवनामध्ये आपलं असं करून द्या. काय झालंय माहितीये का? तुम्हाला आणि मला सुख हवं आहे हे सर्वांना ज्ञात आहे, पण ज्या मार्गाचं अनुकरण केलं तो मार्ग दुःखाचा आहे. कशाचा आहे? दुःखाचा आहे. एखाद्याला शिर्डीला जायचं आणि मनमाड हवेनं चालला. किती दिवस चालला म्हणजे शिर्डी येईल का? मनमाडच्या पुढे मालेगाव येईल, धुळे येईल, पार इंदोरला नाही, पार तुम्ही दिल्लीला जासाल, पण शिर्डी येणार नाही. शिर्डीला जर जायचं असेल तर तुम्हाला त्याच मार्गाने प्रवास करावा लागेल. मानवी देहाची सगळ्यात मोठी भ्रांती ही आहे, माणसाला हवा आहे सुख आणि ज्या मार्गाचं अनुकरण केलं तो मार्ग दुःखाचा आहे महाराज. आणि संसारामध्ये आतापर्यंत कोणी परिपूर्ण झाला असा एकही पुरावा नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये खोटं कसं बोलू शकतात? खरंय, ऐका. बा दुःखाची केले सुटले, जे मरणाचे भले लोटले, ते हे मृत्यू लोकीचे घडले, हात वेळेने मृत्यू लोकी सुखाची कहाणी. ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैशी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या मायबाप. आतापर्यंत संसारात कोणी सुखी झाला असं कोणी नाही. आपल्यासारख्याचं काय घेऊन बसले महाराज? आपण एक किंचित लोक आहोत. मी अशा मोठ्या माणसाचं नाव तुम्हाला सांगतो की त्याच्यासारखा मोठा संसारिक कोणीच नव्हता. तुम्ही राजा रावणाचं नाव ऐकून असाल. कोटी घरे जेथे काशाने तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी. फक्त तुम्ही हिशोब करा. रावणाकडे 7 कोटी घरं सोन्याची होती. किती कोटी? 7 कोटी. रावणाच्या घराच्या एका चौकटीला 22 क्विंटल सोनं लागलं होतं. किती क्विंटल लागलं होतं आवा? 22 क्विंटल. 22 क्विंटल गुणिले 7 कोटी. मोबाईल मध्ये हिशोब करायचा असेल तर धुपनील पण हिशोब लागणार नाही, एवढा मोठा श्रीमंत होता तो. येडा होता, कोणाला जाता येत नव्हतं. लक्ष देऊन ऐका. एकट्या रावणाला 80,000 बायका होत्या. किती बायका होत्या? तुम्ही फक्त मतदान मजा मी सांगतो तुम्हाला. रावणाला 80,000 बायका होत्या, 1 लाख मुलं होते, 1.25 लाख नातू होते. किती होते? 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, म्हणजे 3,05,000 मतदान आशुतोष दादा घरचं होतं. बरं झालं ते नगर जिल्ह्यात जन्माला आला नाही, तर रावणच खासदार, त्याच्या बायकाच आमदार. आपण डोकं लावायचं. एवढा मोठा राजा, बरं नुसता संसारानं मोठा होता असं नाहीये, दशग्रंथी होता. 6 शास्त्र 4 वेद मुखदगत होते. भगवान शंकराचा 1 नंबरचा भक्त होता. संगीतामध्ये तज्ञ होता, संस्कृतामध्ये तज्ञ होता. 33 कोटी देवबंदी खाण्यात होते. अधिकार थोडा नव्हता. खंडोबा राय दाढी करायला होते, गणपती बाप्पा गाड ओळायला होते. हा जो चंद्र आकाशामध्ये दिसतो त्या चंद्राच्या राजा रूमला स्पेशल एसी होती. नवग्रहाच्या पायऱ्या होत्या. जो शनी सगळ्या जगाला कळतो त्याच्या डोक्यावर पाय देऊन राजा रावण खुर्चीवर बसतो. एवढा ऐश्वर्यवान होता. त्यानं सुद्धा संसारात प्रतिज्ञा केली होती की खारा समुद्र गोड करील 1, स्वर्गाला शिडी लागेल 2 आणि सोन्याला सुगंध आणेल 3. आता एवढा मोठा राजा रावण, त्याच्या जर अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपल्यासारख्या 2-2, 4-4 गुण ठेवायला काय डोकं लावायचं? आपण संसारात काहीच विषय घ्यायचा नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, संसाराविषयी प्रयत्न करू नका. माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, पुरुषोत्तम, संसार हे केळीचं पाणी. कशाचं पाणी? केळीचं पाणी.
आणि ते केळीचं पान शिवण्यासाठी मी तुम्हाला सुई दिली आणि दोरा द्यायला सांगितलं, कीर्तन संपेपर्यंत केळीचं पान शिवून द्या. तुम्ही जसं जसं शिवायला जासाल तसं तसं ते फाटतं, शिवता येत. संसारात असं वाटतंय तुम्हाला की लग्न झाल्यावर मी सुखी होईल, आपल्याला वाटतं पोरं झाल्यावर सुखी होईल. ज्या दिवशी लग्न होईल, पोरं होईल, आणि पोरं ज्या दिवशी डोंगावर लात मारून घराच्या बाहेर काढून देतात त्या दिवशी मनुष्य सुखी होतो. तोपर्यंत सुखी होत संसारात सुख नाहीच हो काही. आता कीर्तनाच्या माध्यमातून अशा बऱ्याचशा पूर्वीच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये फरक असा झालाय, काँग्रेस जे होतं आज राजकीय क्षेत्र एवढं चुकीचं झालेलं आहे महाराज की त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चुकीचा होता. काँग्रेस सुद्धा लोक ऍक्सेप्ट करत होते, पण इंदिरा गांधीच्या काळातलं काँग्रेस ऍक्सेप्ट करत होते.